लोकांसमोर जाताना माझ्याचा कार्यकर्ता आजच नाही तर नेहमीच माझी असलेली राजकीय आणि कौटुंबिक पार्श्वभूमी जी आहे त्याच्यात काम करताना आणि आत्तापर्यंत मी जे काय विविध पदावर काम केलं आहे, मी पंचायत समिती सदस्यापासून सुरुवात केलेली आहे. पंचायत समिती सदस्य झालो, उपसभापती झालो, सभापती म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली, गुहागरच्या नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची मला संधी मिळालेली आहे. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका नेहमी पण अशी चाललेली आहे, आत्ताची नाही, पहिल्यापासूनची भूमिका. की काम करताना लोकांपासून जाताना आपलं स्वतःचं विजन काय आहे हे घेऊन जायला पाहिजे. नुसतं दुसऱ्यावर टीका टिप्पणी करणं, अवास्तव बोलणं, प्रसिद्धी मिळवणं अशा प्रकारचं कोणतेही व्यक्ती माझ्या जीवनामध्ये मी कधी केलेलं नाही आणि करणार पण नाही. मला त्याची आवड पण नाही आणि सवय पण नाही. मला लोकांसमोर माझं विजन घेऊन जायचं आहे. लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना लोकप्रतिनिधीचं कर्तव्य काय असतं त्या कर्तव्याच्या भावनेतून त्यांनी काम करायला पाहिजे. लोकांच्या अपेक्षा एवढ्याच असतात की लोकप्रतिनिधींनी आमच्या गावाचा विकास हा करायला पाहिजे. गावाच्या भौतिक सुविधा नीट असायला पाहिजे. गावातली पाणी योजना, रस्ते, शाळा, अंगणवाड्या, आरोग्याच्या सुविधा, रोजंदारीचे प्रश्न, पंचकृषीमध्ये, नजीकच्या एरियामध्ये हे जे प्रश्न आहेत हे नीट असायला पाहिजे अशी लोकांची माफक अपेक्षा असते. आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्या नेहमीच आताच नाही तर मागील आणि 30 वर्षापासून मी राजकीय जीवनामध्ये काम करतो आहे. माझं विजन हेच राहिलेलं आहे की भौतिक सुविधा गावातल्या या नीट असायला पाहिजे. हे लोकप्रतिनिधींचं आद्य कर्तव्य आहे की त्या लोकप्रतिनिधींची मेहरबानी खात्यात त्यांनी काम करणं अपेक्षित नाही तर कर्तव्याच्या भूमिकेतून त्यांनी काम करायला पाहिजे. आणि म्हणून माझ्यासारख्या कार्याच्या सदैव हीच भूमिका आहे की गावातल्या लोकांना अपेक्षा असलेल्या भौतिक सुविधा ह्या नीट असायलाच पाहिजे. पण त्याच्याही पुढे जाऊन माझ्या कार्यकर्त्याला मला ती भूमिका मला असं वाटतं की आपण जेव्हा लोकांसमोर जातो तेव्हा लोकांच्या जीवनातले सगळे प्रश्न समजून घ्यायला पाहिजे. माझी भूमिका नेहमीच राहिलेली आहे. मी कुणबी समाजाचा आहे. कुणबी समाजाबद्दल मला आदर आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे. मी ज्या जातीमध्ये जन्माला आलो त्या जातीचा सर्वांगीण विकास हा अधिक व्हायला पाहिजे, त्यांना अधिकचा न्याय मिळाला पाहिजे. ही माझी भूमिका ही सातत्याने राहिलेली, ती मी कधी लपवून ठेवलेली नाही. त्या भूमिकेतून मी काम करतो. पण त्याच्याही पलीकडे जाऊन माझी भूमिका ही तितक्याच ताकदीने ही पण राहिलेली आहे की सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जायचं, सर्वांना समान आणि समान संधी घ्यायला पाहिजे आणि सर्व जे समाज घटक आहेत त्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे. ही सुद्धा माझी भूमिका आहे. सर्वांनी सोबत काम करायला पाहिजे, ही भूमिका माझी सातत्याने आहे. आणि म्हणून एकीकडे भौतिक सुविधा गावाच्या नीटनेटक्या असायला पाहिजे आणि दुसरीकडे सर्व समाजाचा सर्वांगीण विकाससुद्धा व्हायला पाहिजे. वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळे प्रश्न असतात. कुणबी समाजाचे प्रश्न असतील, ओबीसी घटकांचे प्रश्न असतील, बहुजन समाजाचे प्रश्न असतील, सर्व जाती धर्माचे काही वेगवेगळे प्रश्न असतात. या सर्व जाती धर्माचे विविध प्रश्न जे असतात हे समजून लोकप्रतिनिधींनी घ्यायला पाहिजे आणि त्याची सोडवणूकसुद्धा व्हायला पाहिजे. म्हणजे एकीकडे समाजव्यवस्था सुदृढ व्हायला पाहिजे आणि दुसरीकडे भौतिक सुविधासुद्धा गावाच्या नीटनेटक्या असायला पाहिजे. अशा दोन्ही भूमिकेतून काम करणाऱ्या कार्यकर्ता मी आहे. हे माझं विजन नाही, माझं मुळापासून माझ्या मनामधल्या त्या भावनाच आहेत आणि त्या भावनेने मी काम करणारा कार्यकर्ता आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की लोकांसमोर जाताना युती सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जे कामकाज झालेले आहे ते कामकाज घेऊन आम्ही लोकांसमोर जातो आहे. युती सरकारच्या भविष्यकाळातले जे काही धोरण आहे, पॉलिसीज आहेत त्यासुद्धा लोकांसमोर आपण ठेवतो आहे. माझं स्वतःचं विजन ठेवतो आहे. आमच्या कार्यकर्त्यांच्या किंवा पक्षाच्या किंवा मला मार्गदर्शन करणाऱ्या वडीलधारी मंडळींच्या ज्या आहेत त्यांच्या ज्या भूमिका आहेत त्यासुद्धा लोकांसमोर जात आहेत. आणि याचा सगळ्यामुळे लोकांसमोर जाताना मला विश्वास आहे की अधिकच्या मताधिकाने हा विजय होईल. पण माझा अति आत्मविश्वास नाही, हा माझा विश्वास आहे. विश्वास याच्यासाठी आहे की लोकांच्या प्रती असलेल्या माझ्या भावना आहेत आणि लोकांनी ठेवलेला विश्वास आहे. त्या विश्वासाच्या जीवावर मी म्हणतोय की विजय हा निश्चित आहे आणि तो अधिकच्या मताधिकाने होईल असा मला पूर्ण विश्वास आहे. साहेब, आपल्याला नेहमी आपल्यावर थोडंसं विरोधक म्हणण्यापेक्षा विद्यमान आमदारांची टीका होत राहिली की अजूनपर्यंत पंचायत समिती सभापतीपद घेतलं, नगराध्यक्षपद घेतलं, पण त्यांनी स्वतःचं असं वेगळं काहीच निर्माण केलेलं नाही. इवन आपलं प्रतिष्ठानचं पण इमारत त्यांनी उभी केली नाही. असं एक वैयक्तिक इथले आमदार तुमच्याबद्दल बोलतात, त्यावर काय बोलणार? कोण काय बोलतं त्याची मला काय घेणं देणं नाही. मी काय करतो काम याच्यावर विश्वास ठेवून काम करणारा कार्यकर्ता आहे. मी आता पंचायत समितीला सभापती म्हणून काम केलं, नगराध्यक्ष म्हणून काम केलं. नगराची माझी भूमिका कोण होती, काय होती, कशी होती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. लोकांनी कशा प्रकारचा विश्वास ठेवला आणि मी जे काम केलं पत्रकार म्हणून तुम्ही बघितलं असेल तर त्या भूमिकेतून मी काम केलेलं आहे. आणि माझी जी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीवरती जे काय आमच्या वडिलांची शिकवण आहे त्या शिकवणीनुसार हे काम आपण करतो आहे. त्याच्यामुळे
कोण काय बोलण्यापेक्षा माझं जे स्वतःचं विजन आहे मी सातत्याने ठेवलेलं आहे आणि आज विधानसभेचा उमेदवार म्हणून मी आज या ठिकाणी आलेलो आहे. युतीच्या मार्फत शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, RP असतील, बळीराज सेना असेल, सर्व घटक पक्षांच्या मार्फत मला उमेदवारी मिळाली. उमेदवार देताना पक्षाच्या लोकांनी काहीतरी तपासूनच उमेदवारी दिली असेल ना. आता हे सर्व मोठे पक्ष आहेत, युतीचा आज विद्यमान सरकार चालवणारे घटक पक्ष सगळे असतील आणि सध्या युतीत सरकार आहे आणि त्या युतीच्या विद्यमान आपल्या सरकारात मला युतीच्या मार्फत उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे राजेश बेंडेकडे काहीतरी असेल, माझ्याकडे अवास्तव बोलण्याची कॅपॅसिटी नसली तर राजेश बेंडेकडे विश्वास आहे, राजेश बेंडेकडे एक विजन आहे, राजेश बेंडेकडे काम करण्याची आत्मविश्वास आहे. माझी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे, माझी कौटुंबिक पार्श्वभूमीचा मी कधी अवास्तव कुठे वापर केला नाही, त्याचा कधी आधार घेतला नाही. आमच्या वडिलांची शिकवण होती, त्यांच्या पुण्यावरती नाही तर त्यांनी शिकवण्यावर काम करणारं कार्य करत आहे आणि म्हणून तशा प्रकारे मी काम कोण काय बोलते याच्याने मला काय फरक पडत नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये निरंतर काम करणारा कार्यकर्ता आहे आणि जवळजवळ 30 वर्षाच्या कारकिर्दी माझी तुम्ही पत्रकारानुसार बघितलेली आहे. कारकिर्दी माझी 30 वर्षाची आहेच ना. माझ्या वडिलांची असलेली कारकिर्दी काय कौटुंबिक वर्ष मी तिचा इतिहास बघितला 50 वर्षाचा आहे. आता राहायला भाग जे काय संस्थेचा वगैरे विषय असतील, संस्थेचे पदाधिकारी आहेत ते सगळे विषय असतात. त्यानुसार काही संस्था या आपण काम करण्याचा प्रयत्न करत असतो. ज्याला शक्य असेल त्याने योग्य ती मदत करायला पाहिजे. बाहेरून बोलण्यापेक्षा चांगल्या विचाराने काम करणाऱ्या संस्थांना मदत करण्याची भूमिका जर सगळ्यांनी घेतली तर ते चांगल्या प्रकारे काम होऊ शकतं ना. साहेब, आमदार झाल्यानंतर जे काही नियमित कामं आहेत, रस्ते, पाकाडे मॅडम, तर हे सर्व सोडून रोजगाराच्या संदर्भात साहेब आमदारांचे स्टेटमेंट आता चालू आहेत निवडणूक प्रचारामध्ये. कुणबी समाज मलाच मदत करेल आणि कुणबी समाजाचा आत्ता फायदा करून घेत आहेत समोरचा उमेदवार, अशा पद्धतीची टीका होते. तर काय त्याच्यावर बोलाल आपण? मी तुम्हाला पहिल्यापासून एक सांगतोय, कोण काय बोलतंय त्यापेक्षा मला काय म्हणायचं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. मी सांगितलं मी कुणबी समाजातून आहे, कुणबी समाजाच्या प्रति माझ्या ज्या भावना आहेत ते मी मला सांगितले. पण माझं म्हणणं असं की सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित जाऊन काम करण्याची भूमिका सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे. माझी स्वतःची भूमिका आहे. कुणबी समाजाला अधिकचा न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहेच. पण त्याचबरोबर सर्व जाती धर्मांना सुद्धा एकत्रित जाऊन सर्वांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, सर्व समाज घटक सुदृढ व्हायला पाहिजे ही माझी भूमिका पहिल्यापासूनची राहायला म्हटलं. त्याच्यामुळे असं गल्लत करण्याचं काही कारण नाही की बाबा अमुक समाजाला बरोबर ते आपण सर्वांना बरोबर करून जाऊनच विषय करायला पाहिजे की अमुकच माणूस मला मदत करणार आहे, अमुकच मला होणार आहे. माझे तसे विचार नाहीत. सर्वांच्या लोकांच्या मनामध्ये मग कुणबी समाज असेल, OBC घटक असेल, बहुजन समाज असेल, सर्व जाती धर्माचे लोक, या सर्वांच्या मनामध्ये एक प्रकारचा विश्वास निर्माण व्हायला पाहिजे. राजेश बेंडे हा त्यांचा स्वतःचा हक्काचा माणूस आहे. ही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होण्यापर्यंतचं काम हे राजेश बेंडे विषया काळात करणार आहे. साहेब, रोजगारासंदर्भात आणि त्याचबरोबर इथे उद्योग व्यवसाय यावेत आणि पर्यटन ह्या विषयासंदर्भात आपण कसे पाहता? रोजगाराची संधी आपल्याकडे निर्माण व्हायला पाहिजे वस्तुस्थिती आहे. कारण आपल्या इकडचा तरुण वर्ग जो आहे इथे रोजगाराची संधी उपलब्ध न झाल्यामुळे मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जातो. माझी संकल्पना अशी, माझं जे विजन याबाबतीतलं असं आहे की रोजगार म्हटलं तर फक्त कारखानदार येऊन रोजगार नाही, शेतीवर आधारित रोजगार उत्पन्न होऊ शकतो. आपल्याकडे शेती हा मुख्य व्यवसाय आहे. त्याच्या पण लोकांच्या मनामध्ये विश्वास नाही, तरुणांच्या मनामध्ये विश्वास नाही की शेतीमधून शाश्वत आर्थिक उत्पन्न मिळतं असा विश्वास निर्माण होत नाही. तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आधी हे विश्वास निर्माण करायला पाहिजे की शेतीमधून सुद्धा शाश्वत आर्थिक उत्पन्न होऊ शकतं असा विश्वास लोकांच्या मनात निर्माण करायला पाहिजे. त्यासाठी शेतीवर आधारित बारमाही शेती कशी होईल, सिंचनाखाली जास्तीचे क्षेत्र कसे, मग धरणं असतील, पाण्याचा त्याच्यामध्ये नियोजन असेल, हे अधिकच्या प्रमाणात होऊन जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली येण्यासाठी आणि बारमाही शेती करून बागायती कसं वाढतील आणि शेतीमधून शाश्वत उत्पन्न आर्थिक कसं मिळेल अशा प्रकारचा जर विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला तर ती एक चांगल्या प्रकारची उपलब्धता होईल. दुसरं म्हणजे प्रदूषण विरहित कारखाने या भागामध्ये यायला पाहिजे. ही सुरुवातीपासूनची माझी भूमिका आहे. त्याच्यामुळे रोजंदारी वाढू शकते. त्यासाठी विशेष प्रयत्न करणं हे करायला पाहिजे, ते मी भविष्यात करणार आहे. आणि तिसरं म्हणजे आपला जो तालुका जो आहे हा संबंध जे आपला मतदारसंघ आहे हा निसर्ग संबंधाने समुद्र किनारा लाभलेला आहे. प्राचीन देवस्थानं इथे आहेत, मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे आहेत, त्याला वेगळ्या प्रकारची चालना झाली आहे. तर त्यामध्ये रोजंदारीचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणात सुटू शकतो. पर्यटक इथे आल्यानंतर रोजंदारीचा प्रश्न सुटणारच आहे. त्याच्यामुळे वेगळ्या प्रकारचे व्यवसाय उद्योगधंदे जे होतील ते होणारच आहेत. पण पर्यटकांची व्याख्या माझ्या दृष्टिकोनातून एवढ्या पुरता सीमित नाही आहे. पर्यटक इथे आल्यानंतर
त्याला त्याच्या असलेल्या सुविधा आहेत, त्या भौतिक सुविधा, तो तिथे आल्यानंतर त्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्यवस्थितपणे राहण्यापिण्याची व्यवस्था होईल, पाण्याची उपलब्धता होईल, त्याच्याकडे इतर भौतिक सुविधा त्याला प्रकारे मिळतील. ह्यासाठी विशेष प्रयत्न करायला पाहिजेत. आणि ते जर प्रयत्न झाले तर ते पर्यटकांना सुद्धा त्या भौतिक सुविधा मिळतील, मूलभूत सुविधा मिळतील, आणि त्याचबरोबर स्थानिकांना सुद्धा त्या मूलभूत सुविधा उपलब्ध होतील. म्हणजे पर्यटनाचा विकास जर झाला ना तर दोन्ही बाजूने पर्यटकांना सुद्धा मूलभूत सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्धता होईल आणि स्थानिकांना सुद्धा त्यांच्या राहणीमानामध्ये रोजच्यामध्ये भौतिक सुविधा, मूलभूत सुविधा या चांगल्या प्रकारच्या उपलब्ध होतील आणि रोजंदारी वाढेल आणि त्यातून पर्यटनाच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम मिळेल. आणि मग पुण्या मुंबईकडे जाणारा जो आमचा तरुण आहे तिथे स्थानिक ठिकाणी त्याला रोजगाराची निर्मिती झाल्यामुळे तो इथे राहू शकतो आणि स्वतःचा उद्योगधंदा करू शकतो. असा एक प्रकारचं काम या पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला भविष्यात करण्याचा माझा संकल्प आहे. साहेब, आपल्यासमोर प्रतिद्वंदी असलेले 15 वर्ष आमदार असलेले या गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव हे म्हणतात की आपण 50,000च्या फरकाने निवडूया. आपलं काय मत आहे? आपण कितीच्या फरकाने, किती आपण लीड घेऊ शकता किंवा किती आपल्याला मतं पडतील? मला कोण काय बोलतो त्याच्यापेक्षा मला काय वाटतं, मी स्वतःचा विचार करतो आहे की आत्ता जे कामकाज एकंदरीत चालू आहे त्यानुसार परिवर्तन हवं आहे, लोकांना बदल हवा आहे असं एकंदरीत चित्र पाहायला मिळतं. आणि मला विश्वास आहे, माझा आत्मविश्वास नाही आहे, माझा विश्वास आहे की अधिकच्या मताधिक्याने, मोठ्या फरकाच्या मताधिक्याने आम्ही निवडून येणार. कारण मी अवास्तव होणारा कार्यकर्ता नाही. माझा स्वतःचा आत्मविश्वास नाही, तो लोकांचा विश्वास आहे. तो लोकांनी जो विश्वास मला देत आहेत त्या विश्वासाच्या आधारावर मी सांगतो परिवर्तन निश्चित आहे आणि मोठ्या फरकाने विजय होणार आहे.